नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। गृह खात्यासाठी शिंदे फडणवीस यांच्यात रस्सीखेच। विशेष अधिवेशन संपलं आणि आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे नजरा लागल्यात। पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृह खात्यावरून दावा सोडण्यास तयार नसल्याची माहिती आहे। सुधीर मुनगंटीवार किती म्हणत असले तरी एकनाथ शिंदे गृह खात्यावरून आग्रही नाहीत। तरी एकनाथ शिंदे यांनी अद्याप त्यावरून दावा सोडलेला नाही। वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संवादासह बैठक झाली, पण गृह खात्यावरून तोडगा काही निघालेला नाही। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृह खात्यावर ठाम असल्याची माहिती आहे। नुकत्याच वर्षावर झालेल्या सव्वा तासांच्या बैठकीत खाते वाटपावरून अंतिम तोडगा निघालेला नाही। त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार ही आणखी 2 ते 3 दिवस लांबणार असल्याची शक्यता असून 14 तारखेला विस्तार होणार असल्याचं म्हटलं जातंय। गृह खात्याऐवजी भाजपनं एकनाथ शिंदेंना नगरविकास, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची ऑफर दिल्याचं कळतंय। पण गेल्या सरकारमध्ये गृह खातं उपमुख्यमंत्र्यांकडे होतं, म्हणून आताही तोच फॉर्म्युला हवाय असं तर्क शिवसेनेकडून दिला जातोय। तर विधान परिषदेत खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा ठाकरेचे अनिल परब यांनीही उपस्थित केला। बघा काय म्हणाले अनिल परब।